श्री साई सच्चरित्र अध्याय 46 काशी गयागमन अजा जन्मकथन साईबाबांचे काशी गया क्षेत्री छबिरूपाने जाणे आणि 2 शेळ्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. हे श्री साईनाथा, तुझे चरण धन्य आहेत, तुझे स्मरण धन्य आहे आणि तुझे दर्शनही धन्य आहे. हे सर्व माणसाला फलाच्या आशेने केलेल्या कर्मांच्या बंधनातून मुक्त करतात. तुझे स्वरूप जरी सध्या अदृश्य असले तरी श्रद्धा व प्रेमपूर्वक भक्ती मनापासून केली असता समाधीतील तुझे स्वरूप जागृत होते. भक्तांना याचा अनुभव अजूनही येत असतो. तू दोरी इतकी बारीक धरतोस की पाहू म्हटली तरी कोणाला ती दिसू देत नाहीस, परंतु आपल्या भक्तांना मग ते या देशात असो किंवा परदेशात कोठेही असले तरी त्यांना खेचून आणतोस. अशा तऱ्हेने आणून त्यांना आपल्या पायांपाशी सोडतोस, प्रेमाने पोटाशी धरतोस आणि आई जशी आपल्या पोराला पोसते त्याप्रमाणे त्यांचा तू सहजपणे सांभाळ करतोस आणि असे काही सूत्र चालवतोस की तू कोठे आहेस हे कोणाला कळत नाही, परंतु परिणाम पाहून तू भक्तांच्या पाठीशी आहेस असे मनाला वाटते. ज्ञानी पंडित व शहाणे सुरते अभिमानामुळे संसाररूपी भोवऱ्यात अडकून बसतात, परंतु भोळ्या भाबड्या अज्ञानी अजाण लोकांना तू आपल्या शक्तीने मनसोक्त हालचाल करू देतोस. आतून सर्व खेळ खेळतोस, आपण काहीच करत नाही असे दाखवतोस आणि सर्व करून काहीच करत नाहीस असे स्वतःला म्हणवतोस. खरोखर तुझे चरित्र कोणाला कळत नाही. तेव्हा शरीर, वाणी व मन तुझ्या पायी अर्पण करूया आणि तोंडाने सतत तुझे नामस्मरण करूया, म्हणजे आमची पापे धुतली जातील. इच्छा करणाऱ्यांची इच्छा पुरवतोस आणि कोणतीच इच्छा न बाळगणाऱ्याला आपले शाश्वत सुखाचे स्थान प्राप्त करून देतोस. तुझे नाव असे सुखकारक आहे आणि भक्तांसाठी अगदी सोपा उपाय आहे. त्यामुळे पापांचा नाश होतो. रजोगुण व तमोगुण खात्रीने दूर जातात. सत्वगुणाचा क्रमाक्रमाने संग्रह होतो आणि त्यामुळे नैतिक व धार्मिक गुणांचा साठा जमतो. अशा प्रकारे धर्मवृत्ती जागृत झाली म्हणजे वैराग्य मागे धावत येते. इंद्रिय सुख भोगण्याची इच्छा नाममात्र शिल्लक राहते आणि आत्मज्ञान तात्काळ प्रगट होते. नित्य अनित्य विचारासह ज्ञान प्राप्त झाले की आत्मस्वरूपाकडे ध्यान लागते. हेच गुरुपदी लीन होणे होय आणि यालाच गुरुला सर्वस्वी अर्पण होणे असे नाव आहे. मन साई चरणी अर्पण झाले याची एकच खूण म्हणजे साधकाची शांतीकडे प्रवृत्ती वळते आणि त्याची भक्ती संपूर्णपणे उल्हसित होते. सप्रेम गुरुभक्तीलाच धर्म म्हणतात. अवघा तो मीच आहे हे ज्ञानाचे सार आहे. विषय भोगाकडे उदासीनता हेच श्रेष्ठ वैराग्य होय आणि संसाराला निवृत्ती त्याच ठिकाणी होते. जी अनन्यपणे जीवाभावाने केल्याने शांती, विरक्ती व कीर्ती या तीनही जिच्या सर्वदा अधीन असतात अशा भक्तीचा महिमा धन्य होय. ज्याची अशी गुरुभक्ती असेल त्याला कसले तरी उणे असेल का? ज्याची ज्याची म्हणून तो आपल्या मनात इच्छा धरेल ते त्याला प्रयत्नाशिवाय लाभेल. अशा त्या भक्तीपाशी ब्रह्मस्थिती ती जणू काय लग्नात आंदण म्हणून दिलेली दासीच असेल. तेथे मोक्षाला कोणीच विचारणार नाही आणि तीर्थे तर पायाशी लागतील. मागच्या अध्यायात दीक्षितांच्या भागवत वचनाचे, 9 योग्यांच्या भक्तीचे व साईंच्या चरणदर्शनाचे वर्णन केले. तसेच पाखाडे आडनाव असलेल्या आनंदरावांच्या स्वप्नाचे कौतुक व साईबाबांच्या भक्तीचा महिमा कथन केला. साईबाबा ज्याला पदरात घेतात तो घरी असो की दूर भूखंडाच्या पलीकडे असो, त्याच्याजवळ 8ही प्रहर श्री साई निःसंशयपणे राहत असतात. भक्त जेथे जेथे जाईल तेथे तेथे कोणत्याही ठिकाणी जाऊन ते उभे राहतात आणि अकल्पितपणे त्याला दर्शन देतात. या अर्थाची नवलपूर्ण कथा तुम्हा श्रोत्यांसाठी मी सांगतो. ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मनाला आनंद होईल. त्यातील साईंच्या मुखाचे शब्द कानांनी भावपूर्ण ऐकले तर समाधीचे सुख मागे फिरेल आणि चांगल्या मनोवृत्तीचा भक्त स्वानंदाने प्रफुल्लित होईल. जिच्यात पदोपदी चमत्कार भरलेले आहेत अशी ही गोड कथा ऐकून श्रोता आपणा स्वतःला विसरेल आणि त्याचे हृदय अत्यंत गहिवरून येईल. काकासाहेब दीक्षितांचा ज्येष्ठ पुत्र बाबू याची नागपूर येथे मुंज करण्याचे ठरवले. तसेच नानासाहेब चांदोरकर यांच्या ज्येष्ठ पुत्राचा लग्नाचा विचार होऊन ग्वाल्हेर शहरी जाणे आले. मुंज झाल्यावर लग्नासाठी ग्वाल्हेरला जाण्यास काकासाहेबांच्या कार्यामुळे उशीर होऊ नये असे नानांच्या मनात होते. नागपुराहून काकासाहेबांनी लग्नासाठी स्वस्थ चित्ताने यावे अशा तऱ्हेने दोघांच्याही सोयीचा चांगला मुहूर्त नानांनी धरला. नंतर ते भक्तांचे मुकुटपणी
मुकुटमणी नानासाहेब लग्नाच्या आमंत्रणासाठी साईंचे दर्शन घेण्याला मोठ्या उत्साहाने शिर्डीला येऊन पोहोचले. काकासाहेब दीक्षित तेथेच होते. नानासाहेबांनी मशिदीत जाऊन हात जोडून बाबांना लग्नाचे आमंत्रण दिले. त्यावर बाबा बरे म्हणाले आणि लग्नाला बरोबर श्यामाला घेऊन जा असेही म्हणाले. पुढे 2 दिवसांनी काकासाहेबांनी विचारले आणि बाबांना मुंजीचे आमंत्रण दिले. त्यांनाही बाबा तसेच म्हणाले, श्यामाला बरोबर घेऊन जा. काकासाहेबांनी बाबांना स्वतः येण्याचा आग्रह केला. त्यावर बाबांनी लगेच उत्तर दिले, काशी प्रयाग करुणी सत्वर, श्याम्याचेही येतो अगोदर. मज काय उशीर यावया. आता श्रोत्यांनी या शब्दांवर त्यांचा अनुभव पाहण्यासाठी आणि बाबांची सर्व व्यापकता जाणण्यासाठी लक्ष ठेवून अर्थ समजून घ्यावा. जेवण झाल्यावर माधवरावांनी विचार केला की एकदा ग्वाल्हेर पदरी पडल्यावर काशी मग ते किती दूर. त्यांनी नंदराम मारवाड्याकडून खर्चासाठी 100 रुपये उसने घेतले आणि बाबांची संमती घेण्यासाठी ते मशिदीत गेले. त्यांनी अत्यंत आदरपूर्वक बाबांना विचारले, आता लग्न व मुंजीनिमित्त ग्वाल्हेरपर्यंत जाणे घडत आहे, तर प्रसंगानुसार काशी गयेची यात्रा साधून निघावी असे मनाला वाटते. तरी देवा, मी पाया पडून विचारतो की काशी गया यात्रा करून येऊ का. बाबांनी माधवरावांना जाण्याला आनंदाने आज्ञा दिली आणि वर म्हणाले, अनुचित असे तरी तू कुठे विचारत आहेस. प्रयत्नाशिवाय जे सहज घडते ते निश्चयपूर्वक न चुकवता साधावे. अशी आज्ञा झाली आणि माधवरावांनी टांगा केला आणि कोपरगावची वाट धरली. रस्त्यात आप्पा कोत्यांची गाठ पडली. आपल्या नातीला आणायला ते चांदवड गावाकडे निघाले होते. काशी यात्रेची गोष्ट ऐकून त्यांनी टांग्यातून उडीच टाकली. काशी यात्रेचा प्रवास करण्यासाठी पैसा जरी खिशात नव्हता तरी माधवरावांसारखी सोबत त्यांना चुकू द्यावीशी वाटेना. इतक्यात माधवरावांनी त्यांना धीर दिला, पण आप्पा कोत्यांना काय उशीर. असलेल्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी ते लगेच टांग्यात बसले. आप्पा पाटील तसे सधन होते, परंतु रस्त्यात पैशाचे साधन नव्हते, म्हणून काशीचे जाणे चुकेल ही मोठी चिंता त्यांना होती. वाहत्या गंगेत हात धुवावा आणि माधवरावांसारखी सोबत साधावी हे आप्पांच्या मनात होते. आप्पांची अडचण जाणून वेळीच त्यांना धीर देऊन माधवरावांनी त्यांना बरोबर नेऊन काशीची यात्रा घडवून दिली. पुढे ते दोघे नागपूरला मुंजीच्या समारंभाला गेले. तेथे काकासाहेबांनी माधवरावांना खर्चासाठी 200 रुपये दिले. तेथून ते ग्वाल्हेरला तेथल्याच लग्न समारंभासाठी गेले. त्याप्रसंगी नानासाहेबांनी माधवरावांना 100 रुपये दिले. नानासाहेबांचे व्याही मुलाचे सासरे श्रीमंत जठार होते. त्यांनीही 100 रुपये दिले. अशा प्रकारे नानांच्या गुरुबंधूजवळ प्रेमपूर्वक दिलेला संग्रह जमला. काशी येथील मंगळघाटवर सोन्याचा पत्रा बसवलेले कोरीव सुंदर श्री लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे, ज्याचे हे जठार मालक होते. अयोध्येतील सुंदर श्रीराम मंदिरही जठारांचेच होते. त्यांनी दोन्ही पुण्य ठिकाणच्या आदर सत्काराची व्यवस्था तेथील आपल्या मुनिमांवर सोपवली. माधवराव व आप्पा कोते ग्वाल्हेरहून मथुरेला गेले. बरोबर पळसप्याचे इनामदार ओझे, नानासाहेबांचे साडू बिनीवाले व नानासाहेबांचे जावई पेंढारकरही होते. हे तिघेही तेथून परत फिरले. माधवराव व कोते पाटील तेथून प्रयाग येथे गेले, जेथे पवित्र गंगा व यमुनेचा संगम होतो, आणि नंतर रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी अयोध्येत पोहोचले. तेथे 21 दिवस राहिले आणि 2 महिने काशीत काढले. चंद्र व सूर्यग्रहण झाले आणि मग दोघेही गयेकडे निघाले. गयेमध्ये ग्रंथीज्वराची साथ आहे आणि गल्लोगल्ली लोक काळजीत आहेत अशी गोष्ट त्या दोघांनी आगगाडीत ऐकली. आगगाडी स्टेशनात येऊन थांबल्यावर रात्र झाली. दोघेही मग तेथेच धर्मशाळेत जाऊन थांबले. पहाट झाल्यावर एक गयावळ आला आणि म्हणू लागला, चला घाई करा. सगळा यात्रेकरूंचा समूह निघाला. माधवराव मनात घाबरून गेले होते. त्यांनी हळूच विचारले, येथे तर ग्रंथीज्वराची साथ आहे, तुमच्या वस्तीत पण आहे का. त्यावर गयावळाने उत्तर दिले, तेथवर येऊन तर पहा, असा प्रकार तेथे नाही. तुम्ही माझ्याबरोबर निशंकपणे चला. पुढे ते दोघेजण त्या गयावळाच्या येथे निघाले आणि त्याचे ऐसपैस घर पाहून मनात प्रसन्न झाले. प्रसन्नतेचे आणखी कारण म्हणजे ते तेथे जाऊन बसल्यावर समोरच बाबांची छबी पाहून माधवरावांना गहिवरून आले. गयेसारख्या ठिकाणी बाबांची छबी दृष्टीस पडेल असे कधी ध्यानीमनी नव्हते, म्हणून दोघांच्याही मनाला आश्चर्य वाटले. माधवराव तर फारच गहिवरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गयावळाने त्यांना विचारले, का हो आपण रडता का. काही एक कारण नसताना माधवराव रडू लागले, म्हणून गयावळाला संशय आला आणि तो चिंताग्रस्त झाला. गयेमध्ये ग्रंथीज्वर आहे, आपली यात्रा ठरवल्याप्रमाणे कशी पार पडेल हा विचार माधवरावांच्या मनात आला असावा, म्हणून गयावळाला काळजी वाटू लागली.
आधीच आपणाला कळवले होते की येथे ग्रंथीज्वर नाही, तरीही आपण काळजी करता याचे आम्हाला आश्चर्य वाटते. आम्हावर विश्वास नसेल तरी तर सगळ्यांना विचारून घ्या. येथे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. उगीच डोळ्यांना पाणी कशासाठी आणता? ग्रंथीच्या साथीचा धसका घेऊन धीर सोडून हा यात्रेकरू निष्कारण एकसारखा रडत आहे म्हणून गयावळ अशा प्रकारे समजावू लागला. परंतु माधवरावांच्या मनात विचार येत होते, माझ्या आधीच माझी माऊली आज माझ्यापुढे कशी आली? काशी प्रयाग करुणी सत्वर, शाम्याचेही येतो अगोदर, असे जे बाबांचे पूर्वीचे उद्गार होते त्याचाच हा प्रत्यक्ष अनुभव का? घरात शिरल्याबरोबर माधवरावांना बाबांची छबी डोळ्यांसमोर दिसली आणि हा अकल्पित प्रकार पाहून त्यांना अत्यंत चमत्कार वाटला. गळ्यात प्रेमाचा गहिवर दाटून आला. डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर वाहू लागला. सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि घामाचा पाझर फुटला. माधवरावांची अशी स्थिती झाली, परंतु गयावळाच्या मनात वेगळेच होते. ग्रंथीज्वराची भीती पडली म्हणून हा उलट रडत आहे असे त्याला खरोखरच वाटले. शाम्यालाच पुढे चौकशी करण्याची इच्छा होऊन त्यांनी गयावळाला प्रश्न केला, ही छबी तुम्हाला कशी मिळाली ते आम्हाला सविस्तरपणे सांगा. तेव्हा 12 वर्षांपूर्वी घडलेली हकीकत व झालेला चमत्कार गयावळ माधवरावांना सांगू लागला. तो ऐका. एक नाही 200-300 गयावळाचे पगारदार नोकर मनमाड व पुणतांबे स्टेशनांवर यात्रेकरूंची सविस्तर नोंद करीत असत. यात्रेकरूंची सोय लावण्याचा गयावळाचा नित्यधंदा होता. असे चालले असता एकदा गयावळ शिर्डीत गेला होता. साई समर्थ मोठे संत आहेत अशी गोष्ट त्यांनी ऐकली होती. त्यांच्या दर्शनाने पावन व्हावे असा त्याने बेत केला. साईबाबांचे दर्शन घेतले, पायांना नमस्कार केला आणि त्यांची छबी प्राप्त करण्याची त्याला इच्छाही निर्माण झाली. माधवरावांपाशी भिंतीवर टांगलेली एक छबी होती. गयावळ ती मागू लागला म्हणून बाबांना विचारून त्यांनी ती दिली. तीच की ती आपली छबी, तोच तो गयावळ हे माधवरावांना आठवले. तेथेच बाबांनी मला कसे पाठवले आणि इतक्या दीर्घ काळानंतर मला पुन्हा कसे भेटवले? वस्तुतः पाहू जाता 12 वर्षांमागील वार्ता कधी, कशासाठी, कोणी आठवू जाता आठवेल का? परंतु बाबांची लीला अगाध आहे. त्यांनी शाम्याला तेथेच पाठवले आणि तेथेच आपले दर्शन दिले. गयावळही मनात फार संतुष्ट झाला. साईबाबांची आज्ञा घेऊन आपल्या घरून हीच तसबीर याच गयावळाला आपण दिली होती याची शाम्याला आठवण झाली. शिर्डीला येऊन यांचेच येथे पूर्वी आपण उतरलो होतो. यांनीच आपल्याला बाबांचे दर्शन करवले होते याची गयावळाला आठवण झाली. मग एकमेकांवर केलेल्या उपकारामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. गयावळाने शाम्याची गयेला अगदी उत्तम व्यवस्था ठेवली. त्या गयावळाच्या घरची श्रीमंती काय वर्णावी. हत्ती त्याच्या घरापुढे झुलत होते. आपण स्वतः पालखीत बसला आणि शाम्याला हत्तीवर बसवले. गयेला असलेल्या विष्णूच्या पावलांची प्रतिमा असलेल्या जागी जाऊन बरोबर सर्व पूजा साहित्य घेऊन देवाला अभिषेकासह स्नान घातले आणि विधीपूर्वक पितरांना पिंडदान केले. मग ब्राह्मणांना दक्षिणा देऊन तृप्त केले आणि नैवेद्य दाखवून भोजन घेतले. अशा प्रकारे बाबांनी सगळी यात्रा आनंदाने पुरी करून घेतली. या सर्व कथेचे सार हेच की बाबांच्या तोंडचे शब्द नेहमी खरे ठरणारे असतात. त्यातील अक्षर नक्षराचा अनुभव येतो आणि त्यांचे भक्तांवर अनिवार्य प्रेम असते. हे तर काय बाबांचे भक्तांवरचे प्रेम झाले, परंतु इतर जीवांकडेही ते समदृष्टीने पाहत असत. त्यांच्याशी त्यांचे संपूर्ण ऐक्य असे आणि त्यांना ते अति आवडतही असत. कधी लेंडीबागेतून मशिदीत परत येत असताना सहज चालता चालता वाटेत शेळ्यांचा जर एखादा कळप भेटला तर बाबांना मोठा आनंद होत असे. मग त्या सगळ्या कळपावरून अमृतासारखी आपली दृष्टी फिरवून त्यातून 1-2 शेळ्या ते निवडून काढीत. त्यांचा मालक जी किंमत मागेल ती देऊन टाकीत आणि खरीदलेल्या त्या शेळ्यांना कोंडाजी नावाच्या भक्ताजवळ ठेवून देत. अशी ही बाबांची पद्धत होती. एकदा 32 रुपये किंमत देऊन बाबा 2 शेळ्या खरेदी करून आलेले पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्या 2 शेळ्या पाहून बाबांना त्यांच्याबद्दल एकाएकी प्रेम उत्पन्न झाले आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांचा पशुयोनीत जन्म झालेला पाहून साई समर्थांना त्यांची दया आली. त्यांची अशी अवस्था पाहून बाबा मनात हळहळले आणि त्यांच्याबद्दल प्रेमाचा उमाळा दाटला. साईबाबांनी त्यांना जवळ घेऊन कुरवाळले आणि ही कृपादृष्टी पाहून भक्त मंडळींना आश्चर्य वाटले. पूर्वजन्मीच्या त्यांच्यावरच्या आपल्या मोठ्या ममतेची बाबांना आठवण झाली. त्यांचे प्रेम उफाळून आले आणि त्यांचा पशुजन्म पाहून बाबांचा जीव अति व्याकुळ झाला.
परंतु ज्या शेळीची किंमत 2, 3 किंवा 4 रुपये असते, तिच्यासाठी बाबांनी असे भलतेच 16 रुपये का बरे दिले? याचे तात्याबाला आश्चर्य वाटले. देई वाणी घेई प्राणी ही तऱ्हा डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहून तात्यासह माधवरावांनी बाबांच्या या कृत्याचा निषेध केला. 2 रुपयांच्या मालाला बाबांनी 16 रुपये का दिले? त्यांना पैशाची किंमतच नाही का, म्हणून ते वाटेल तसे काहीही करतात, असाही युक्तिवाद त्यांच्या मनाला पटेना. दोघेही मनात फार चडफडले. बाबा असा सौदा का करतात? ही काय पद्धत सौद्याची? म्हणून दोघेही बाबांना दोष देऊ लागले. बाबा असे कसे फसले हे पाहून अवघे लोक तेथे जमले. परंतु बाबा मनात अगदी स्वस्थ होते, जणू काय काही हरवलेच नाही. हे दोघे जरी असे रागवले आणि बाबांना दोष देऊन चुकले तरी बाबा यत्किंचित अस्वस्थ झाले नाहीत आणि शांतीसुखात निवांत राहिले. मग पूज्य बुद्धी मनात आणून त्या दोघांनी बाबांना विचारले, ही काय उदारपणाची रीत झाली? रुपये 32 गेले ना? केवळ पैशाचा तो प्रश्न ऐकून साईबाबा हसून मनात म्हणाले, किती वेडे हे लोक, मी त्यांचे समाधान कसे बरे करावे? बाबांची शांती विलक्षण होती. त्यांच्या मनाचे स्थैर्य मुळीच ढळले नाही. परमशांतीचे हे लक्षण पाहून लोक आश्चर्य करू लागले. क्रोध ज्याच्या गावीही नाही, जो सदा परमशांतीचा अनुभव घेत राहतो, भूतमात्री जो भगवंत पाहतो, त्याला रागवण्याचा मूर्खपणा कसे बरे सुचेल? सारासार विचार करण्याला जे समर्थ असतात ते क्रोधाला समोर येऊ देत नाहीत. क्वचित जर असा प्रसंग आलाच तर त्यांच्या शांतीचे भांडारच उघडते. अल्ला मालिक असे ज्याचे सतत चिंतन असते, त्याचा महिमा मी कसा वर्णन करू? त्याचे चरित्र अगाध, गहन, अति पावन व हितकर आहे. जो पूर्ण ज्ञानस्वरूप, वैराग्याचे भांडार व शांतीचा सागर आहे व ज्याची बुद्धी करुणेने भरलेली आहे, तो खरोखर काय म्हणाला ते ऐका. त्या दोघांचा आग्रह पाहून बाबांनी ठरवले की ज्या मला बसायला जागा किंवा राहायला घर नाही, त्याने कोणत्याही गोष्टींचा संग्रह कशाला करावा? ते म्हणाले, दुकानात जाऊन आधी शेरभर डाळ विकत आणा, त्यांना मनसोक्त खाऊ घाला आणि मग त्या धनगराला परत नेऊन द्या. बाबांच्या अशा आज्ञेप्रमाणे लगेच शेळ्यांना डाळ खाऊ घातली आणि किंचितही वेळ न घालवता त्यांना कळपात परत पाठवले. साईबाबा हे मूर्तिमंत परोपकाराचे अवतार आहेत. त्यांना तात्या कोते, श्यामा किंवा इतर कोणी केव्हा कसे वागावे हा सुविचार काय शिकवतील? मोठ्या प्रेमाने डाळ खाऊ घातल्यावर शेळ्या तृप्त झालेल्या पाहून मग बाबा म्हणाले, आता शेळ्यांना त्यांच्या मालकाकडे नेऊन द्या, कळपात त्यांना विश्रांती घेऊ द्या. अशा प्रकारे रुपये गेले रुपयापरी आणि शेळ्या गेल्या फुकटवारी. मग बाबांनी शेळ्यांची पूर्वजन्मीची आश्चर्यकारक कथा सांगितली. जसा तात्या तसाच श्यामा या दोघांवरही बाबांचे प्रेम होते. त्यांचा राग शांत करण्यासाठी बाबांनी ही मनोरंजक आख्यायिका सांगितली. साईबाबांनी स्वतःहून त्या दोघांना शेळ्यांची पूर्वजन्मीची हकीकत वर्णन करून सांगितली. ती श्रोत्यांनी ऐकावी. सुदैवाने पूर्वजन्मी हे जीव मानव होते आणि माझ्याजवळ ते राहत होते. त्यांनाही केलेल्या कर्मांचे फळ भोगणे प्राप्त झाले. या ज्या शेळ्या तुम्हाला दिसतात ते गेल्या जन्मात भाऊ होते. एकमेकांशी भांडता भांडता त्यांचा अंत झाला आणि ते या परिणामाला पावले. आरंभी बंधूत अत्यंत प्रेम होते. अगदी नेमपूर्वक एकत्र जेवत आणि झोपत असत. सदा एकमेकांचे कुशल कल्याण पाहत असत. अशा प्रकारे एकमेकांचे अगदी ऐक्य होते. असे दोघे जरी सख्खे बंधू होते तरी दुर्धर कर्मधर्म संयोगाने त्यांच्या भयंकर द्रव्यलोभामुळे परस्पर वैर पडले. त्यांच्यापैकी थोरला मोठा आळशी होता आणि धाकटा रात्रंदिवस उद्योग करणारा होता. त्याने पैसा चांगला जमवल्यामुळे मोठ्याला त्याचा मत्सर वाटू लागला. त्याचा काटा काढून टाकावा म्हणजे पैशाला आपल्याला तोटा पडणार नाही, अशा वाईट विचाराचे मार्ग त्याला आवडू लागले. धनाच्या मोहामुळे माणसाला काही दिसेनासे होते. त्यामुळे डोळे असून तो थोरला आंधळा झाला, बंधुप्रेमाचा संबंध विसरला आणि धाकट्याचा घात करण्यासाठी तयार झाला. प्रारब्धाचे भोग फार कठीण असतात. त्या भावाभावात कारणाशिवाय वैर उत्पन्न झाले. गुपचूप लबाडीने केलेली कारस्थाने एकमेकांना कळली आणि लोभाचा झटका अनावर झाला. त्यांचे आयुष्यच संपले होते. आपले बंधुप्रेम ते सगळेच विसरले. रागाने अत्यंत खवळले आणि वैराप्रमाणे एकमेकांशी झगडले. एकाने डोक्यात सोटा हाणून दुसऱ्याला खाली पाडले आणि दुसऱ्याने एकाएकी कुऱ्हाडीच्या माराने आपल्या भावाला मारले. मग छिन्नभिन्न व रक्ताने माखलेले ते दोघे मूर्छित पडले आणि थोड्याच वेळात त्यांचा प्राण जाऊन ते दोघेही मरण पावले.
असा त्यांचा अंत झाल्यावर ते या पशुयोनीत आले. त्यांना पाहून त्यांचा सगळा हा वृत्तांत मला आठवला. केलेले कर्म भोगण्यासाठी ते शेळीच्या जन्माला आले. अवचित कळपात त्यांना पाहून मला त्यांचे प्रेम दाटून आले. म्हणून वाटले की पदरचे पैसे खर्च करून त्यांना आराम द्यावा. परंतु तुमच्या निमित्ताने त्यांच्यापुढे त्यांचे कर्म बरोबर आडवे आले. माझ्या पोटी शेळ्यांसाठी दया होती, परंतु तुमच्या आग्रहापायी मीही शेवटी त्यांना धनगराकडे परत पाठवण्यास तयार झालो. असो, येथे ही कथा संपली. श्रोत्यांनी मला क्षमा करावी. पुढचा अध्याय पुढे ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल. तोही अध्याय प्रेमाने भरलेला असेल आणि तेही साईमुखीचे अमृतरूपी बोल असतील. हेमाडपंत साईचरणी नम्र होऊन श्रोत्यांना विनंती करत आहेत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा काशी गयागमन अजाजन्मकथन नावाचा 46वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.